मग तिकडे जागा नव्हती म्हणून आपण आतमध्ये आलो होतो. व्हेज बिर्याणी मागवली होती, दम बिर्याणी आणि दाल खिचडी. तुला सेपरेट कर दिली आता. हे काय सेपरेट चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आज काय आहे? कुणाचा? दीदीचा हॅपी बर्थडे. बरं बघा आता मनू पण आली आहे वेदिकाच्या हॅपी बर्थडेला. दोघींनी फ्रॉक घातलेत मस्त मस्त. हां हां दोघींचे कपडे सेम सेम आहेत. हां आणि ही बघा बर्थडे गर्ल वेदिका. बघा आता वाजले 3 वाजत आलेत आणि आता दुपारचा मी ॲक्च्युली बर्थडे केक कट करणार होता तो वेदिकाचा, कारण तिची स्कूल होती. ती 12 साडेबारा वाजता आली. मग जेवण वगैरे करून रेडी वगैरे व्हायला टाईम लागला आणि आता मस्त केक वगैरे कट करून मग कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. लेट सी. बघा मामी आणि मम्मी, मामा मामा मामी मम्मी टेबल वगैरे आणतायत, अरेंजमेंट्स. चला तिथं फुगे फुगवायचं काम चालू आहे. हे काय तयार झालेत, काय आपण खाली टाकतोय, जास्त काही सजवलं नाही आपण, फक्त फुगे फुगवून असं. हां चालतंय तसं टाकून द्या. असे काय आता चिटकवायला हे नाही, खाली टाकून देऊ. आणि आपण दुपारी करतोय सेलिब्रेशन, कारण आपल्याला आता बाहेर जायचं प्लॅन आहे. माहीत नाही कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कारण आता कारण उशीर झालेलं आहे, 3 वाजून गेलेत. आता माहीत नाही, आता बघू. आणि हा आहे बर्थडे केक. हा कुठला? रेड वेल्वेट आहे ना? ओके. आणि आपली मलाई बर्फी. बघा ते तिघे बसले तिथं. परी म्हणती माझा पण बड्डे, मनू पण म्हणती माझा बड्डे. चला आता वेदिकाची मामी वळते. वळून झाले. थांबा काप लवकर चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वेदिका, हॅपी बर्थडे टू यू. ये आता मम्मी घास भरवते. सगळे आ करून बसलेत बघा. आता म्हणतात मला पण केक द्या. परी आ करून बसली, म्हणून आ करेल. तू केक धर. हॅपी बर्थडे. धर म्हणू तुला. परी तुला, परी तुला. हा आणि हा मामा वेदिकाचा मामा, छोटा मामा घास भरवतानी. हे आहेत वेदिकाचे छोटे मामा मामा. हे आहे वेदिकाचं गिफ्ट. ॲक्च्युली सरप्राईज म्हणजे तिला ते पाहिजे होतं गिफ्ट. तिला जे पाहिजे होतं तेच आणले आपण आणि आपण आता ते देऊ तिला. जर तुझं गिफ्ट. हॅपी बर्थडे वन्स अगेन. काय असेल त्याच्यात? काय पाहिजे होतं तुला? टेंट पाहिजे होतं. मग ह्याच्यात काय असेल? टेंटच आहे त्याच्यात. फक्त गिफ्ट आहे ना. हे कवर काढ त्यातलं, रॅपर काढ सगळा. आता टेंट हे नाही करणार आपण, असेंबल नाही करणार, नंतर करून निवांत, कारण आपल्याला बाहेर जायचं आहे. हे असेंबल करत बसलो अर्धा पाऊण तास याच्यातच जायचं. फाड सगळंच. काय बघ कसं, फक्त वरती फक्त बघ हे करून. बघा हे आहेत पाईप्स याचे. आतमध्ये अजून काय रे? ते काढ ना, वरती काढ फक्त. हो का? मग काढ ना त्याचं. आणि हे आहे ते कापड. टेंट आहे. मग बंद कर ना त्याला, सेलवाले. ही LED लाईट आहे, म्हणजे टेंटमध्ये लाईट हे करायला. हे नंतर आपण असेंबल करू. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला असेंबल केलेलं तुम्हाला दाखवेल. चला तर मित्रांनो, आपण आलोच बालाजी मंदिर पाषाण एरियामध्ये जे आहे हे समोर दिसतंय. ते गाडी इकडे पार्किंग केली. ॲक्च्युली पार्किंग इथं नाही आहे, मेन रोडलाच लावावं लागतं तिकडे. मग तिकडे जागा नव्हती म्हणून आपण आतमध्ये आलो होतो.
जस्ट तिथं आता रिक्वेस्ट करून इथं लावायला भेटली आपल्याला जागा. चला आता आतमध्ये जाऊ. इथं चपला वगैरे काढू. इकडं चप्पल स्टँड दिसतंय. याच्या आधी चप्पल काढू. आणि हे बघा मंदिराचे टायमिंग्स आहेत. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9. म्हणून दर्शन घेऊन आलो आतमध्ये. आतमध्ये काही कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्याच्यामुळे आतलं काय आपण शूट करू शकत नाही. तर आपल्याला असा प्रसाद भेटला आहे, भात. इथे बसून आम्ही मस्त प्रसाद खातो आहे. प्रसाद खाल्ला की आपण आता निघू इथून. चला आता आपण पाषाणवरनं थेट आपण आलो सोमटणे फाट्याला इंद्रायणी प्युअर व्हेजमध्ये जेवण्यासाठी. मध्ये आपण शोधत होतो पण आपल्याला काही भेटलं नाही. मग डायरेक्ट हायवेने जे आलो ते पार सोमटणे फाट्यालाच गाठलं होतं, आहे का नाही. आणि इथं जेवण चांगलं असतं म्हणूनच आलो होतो आम्ही. का इथलं फक्त व्हेज आहे आणि मस्त जेवण असतं. बऱ्याचदा आम्हाला जेव्हा व्हेज खायचं असतं ना आम्ही डायरेक्ट इथे येतो, म्हणून इथं आलो डायरेक्ट. म्हटलं चला आलोच आहे हायवेला तर डायरेक्ट सोमटणे फाट्याला जाऊ. आम्ही आता जस्ट डिस्कशन करत होतो की आहे का नाही, जेव्हा पण आपण येतो तर आपल्याला हाच टेबल भेटतो ना, हा किंवा तो टेबल भेटतो आम्हाला. तर लकी टेबल असेल मला वाटतं, त्यामुळं भेटतो. आपण ऑर्डर दिली आता. आज आपण काहीतरी वेगळंच ट्राय करणार आहोत. व्हेज नाही, पनीर हिमालया ना, बघू आता. चला ऑर्डर तर दिली आपली. आणि परी झोपली होती, आता उठली. परी 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 हाय कर ना, परी हाय कर ना. आता परीचा आमच्या फेवरेट आयटम आलेला आहे मसाला पापड. बघा आता ती पापड खाते, हो ना परी. हो म्हण, हो पापड खायचे तू, आवडतो ना तुला. आता आमचं स्टार्टर आलं आहे मसाला पापड व्हेज हिमालया. आज फर्स्ट टाईम इथं ऑर्डर केली आपण. कशी रे भाजी, छान तिकट आहे. खाल्ली का रे तू. ए मॅडम खाल्ली का, मस्त खा ना. ॲक्च्युली आपण स्पायसी मागवले आहे, स्पायसी. व्हेज बिर्याणी मागवली होती, दम बिर्याणी आणि दाल खिचडी, गरमागरम दाल खिचडी. आम्ही भाजी तर सगळी संपून टाकली. भाजी सगळी संपली आता, ह्याला पण तसंच करायचं सगळं. चला आपलं बिल आलं आता. झालं आपलं खाऊन. 4 मसाला पापड, 1 पाहिजे मला, प्लेन रोटी 10 झाल्या, दम बिर्याणी 1 2 1 3. चला आपलं जेवण झालं आणि इथेच खेळणी वगैरे मुलांना खेळायला. आता यांना थोडं खेळायचं आहे. आता एक 5-10 मिनटं खेळतील. खेळून झालं की इथून निघून. परी लेट्स गो. चला आता मित्रांनो आपलं जेवण झालं इथं इंद्रायणी प्युअर व्हेजमध्ये. मस्त जेवण झालं होतं, ऑसम एकदम. म्हणजे इथलं कुठल्याही डिशेस घ्या, इथला म्हणजे मेनूमध्ये कुठला आयटम घ्या तुम्ही, मस्त असते टेस्ट. मी बऱ्याच वेळा आलोच, 5वी-6वी वेळ असेल माझी यायची. मस्त असतं इथलं जेवण, फक्त प्युअर व्हेज आहे. त्यामुळं सोमटणे फाट्याला आहे. तुम्ही जर सोमटणे फाट्याला येत असाल मुंबई पुणे हायवेला, जुन्या मुंबई पुणे हायवेला जर येत असाल तर सोमटणे फाट्याहून जात असाल आणि जेवायचं असेल तर इथं नक्की येऊ शकता. फक्त प्युअर व्हेज जर तुम्हाला खायचं असेल तर, ओनली व्हेज. मस्त असतं इथलं जेवण. चला आता इथून पान घेऊ, पान खाऊ आपल्या गाडीकडे आणि गाडी काढू आणि मग निघू घरी. आणि हे बघा, हे हॉटेलच्या समोरच ही लाईट दिसते इकडे. हा डोंगर दिसतोय, हा आहे घोराडेश्वरचा डोंगर. याचा आपण व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी. चला आता मित्रांनो, काल वेदिकाचा बड्डे झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर मंदिरात गेलो होते दर्शनाला बाहेर. आता हे दुसरा दिवस. आणि काल जे आपण वेदिकाला गिफ्ट दिलं होतं टेंट हाऊस, आता तो आपण आज असेंबल करून उघडणार आहोत. आणि दोघीजण खूप एक्सायटेड आहेत हे टेंट हाऊस उघडण्यासाठी. कारण ते सकाळपासून काय कालपासून परी पण म्हणते, ही घेऊन बसली होती आणि म्हणतात की टेंट हाऊस पटकन उघडा, आम्हाला असेंबल करून द्या. चला आता आपण हा टेंट असेंबल करायला घेऊ.
तर फायनली आपला टेंट तयार झालेला आहे आणि हे बघा परी आतमध्ये गेली घराच्या आत. तुमच्या घरात येऊ का आम्ही? आम्ही तुमच्या घरात येऊ का? बरं बरं आम्ही तुमच्या घरात येतो आता. बघा आता थांबे. हे बघा आता हे आपण कॅमेरा आतमध्ये नेल्यावरती लाईट्स पण आहे म्हणजे अंधारामध्ये आपण इथं राहू शकतो लाईट लावून. बघा हे दोघे आरामात बसल्यात. उभा राहा परी, तू उभा राहा बरं. उभा राहा बरं. उभा राहू शकतेस ना? हां परी बघा परी उभा राहू शकते. टच नाही होते तिच्या डोक्याला. म्हणजे 3-3.5 वर्षाची परी. वेदिका उभं नाही राहू शकत, ती फक्त बसू शकते. आणि आपल्यासारखे 2 माणसं आतमध्ये जाऊन बसू शकतात. आता मी येतो आतमध्ये, तुम्ही बाहेर राहा. तुम्ही बाहेर होता, मला येऊ द्या आतमध्ये. आता मी आतमध्ये जातो. आता बघू आपल्याला जाते का मला डॅडी सुद्धा आरामात बसू शकतात. बघा आम्ही परी आणि मी आतमध्ये बसलेलो. हाय बघा आधी हे ती वरची LED लाईट आहे ना पप्पा. हे बघा आता आपण आतमध्ये आलोत. आतमधून बघा असं दिसतंय. वेदिका पण आली. आता आम्ही 3 जण बसलो. आरामात बसू शकायला. आता मम्मी बसू शकते का इथं? हो. मम्मी नाही बसू शकणार होता. एकदम छोट्या घरात आल्यासारखं वाटायला लागलं बरं का मित्रांनो. बरं कसं वाटलं आता तुम्हाला? मज्जा खूप छान. आता हे टेंट मध्ये कोण झोपणार? मी. तू झोपणार? रोज झोपणार नाही तर? हो. मम्मी पाशी झोपायचं नाही. माझ्या पाशी पण नाही झोपायचं. नाही. इथं टेंट मध्ये झोपायचं तू. हो. हा हो. तुला सेपरेट घर दिले आता. कुठं? हे काय हे सेपरेट? हे तुला सेपरेट घर आहे. तुला दिदीला तुम्ही दोघींनी ह्याच्यातच झोपायचं. हो. कळलं का? हो. आपल्या मोठ्या घरामध्ये एक घर आहे. हां. तुमच्या दोघींसाठी सेपरेट घर. हो. हा हां. हा मग हे आम्हा दोघींचं घर, आता तुम्हा दोघांचं घर. सगळे आहेत का तुझे? नाही हे तुमच्या दोघींचं घर आहे. आता इथंच झोपायचं तुम्ही दोघींनी. हा आता मी जाऊ का बाहेर? हो. हो. मला घाम यायला लागला तर मला जाऊ द्या बाहेर. मला जाता येईल का? चला आता. चला आता मी येत चाललो बाहेर. अयो किती अडचण आहे. घर घेऊनच मिळते मी आता. मोठ्यानं जायचं म्हटलं तर अख्खं घर घेऊन जातील जोडी. हाय बघा आता परी आमची झोपली. इव्हन ती आता मी इथंच झोपणार आहे रोज. आता बाहेरून बघू आता हे टेंट कसं आहे. युनिकॉर्न टेल्स म्हणून आहे. हे सगळे युनिकॉर्न म्हणजे घोडा. युनिकॉर्न म्हणजे घोडा. हे सगळं बघा असं बाहेरून डिझाईन आहे. या साईडला पण एक दरवाजा आहे जसं मी म्हटलं. वरती पण आहे बघा रेनबो आहे. युनिकॉर्न सगळीकडनं सेमच डिझाईन ॲक्च्युली. वेदिकाची इच्छा होती बऱ्याच दिवसापासून. ती मागे लागत होती. म्हणली मला टेंट घ्यायचं. यावेळेस मला टेंट पाहिजेच पप्पा बर्थडेला. म्हणलं ठीक आहे बाबा चला. मग आता त्यामुळे तिच्या हट्टापायी यावेळेस टेंट घेतलं आहे मी आता. चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. आता दिवसभर चालत राहणार. हे आता दिवसभर चालत राहणार. हे इथं टेंटमध्ये खेळत राहणार. आणि हे परीची उद्या आता ही नर्सरीला ॲडमिशन झाले. आता हिची उद्यापासून शाळा आहे. आता काय करणारे काम आहेत कारण त्या अनोळखी माणसापाशी थांबत नाही. मी एन्जॉय करा टेंट वगैरे. चला व्हिडिओ इथं स्टॉप करतो. बाय बाय.